रेंदा येथे बनावट देशी दारूचे मोठे रॅकेट उघड. 25,40,000चा मुद्देमाल जप्त. 3 आरोपी अटकेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे बनावट देशी मद्याचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून सुमारे 25,40,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, साठवणूक व वाहतुकीविरोधात कडक कारवाईचे आदेश आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबईचे डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांनी दिले होते. त्यानुसार अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 24 डिसेंबर 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 ने रेंदाळ येथील गारवा हॉटेलच्या मागील पत्र्याच्या बंदिस्त जागेवर छापा टाकला. या ठिकाणी जुन्या देशी मद्यात पाणी व मद्यार्क मिसळून तसेच नवीन देशी मद्याची भेसळ करून अधिक दराने विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाले. छाप्यात 264 बॉक्स देशी मद्य, 165 बल्क लिटर मद्यार्क, 15 लिटर तयार मद्य, रिकाम्या बाटल्या, बॉक्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी टोयोटा वेटिऑस MH09 FG 3535 व महिंद्रा XUV MH09 DA 9419 ही 2 वाहनेही जप्त करण्यात आली. या प्रकरणी वसंत धनाजीराव पाटील वय 52 राहणार हुपरी, अरुण भाऊ बुरुंगले वय 32 व आमिर सज्जन शिकलगार वय 45 यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपासात 2 देशी दारू दुकानांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अवैध मद्य निर्मिती, साठवणूक, वाहतूक व विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री किंवा व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केले आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि